नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या माय एज्युकेशन सोसायटी चॅनलमध्ये. दररोजच्याप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्याबद्दल खूप अशी माहिती फक्त शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? खालील पर्याय आहेत: ए. रवींद्रनाथ टागोर, बी. लाला लजपतराय, सी. लाला हरदयाल आणि ऑप्शन डी. महात्मा गांधी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. तर आज फक्त उत्तर सांगणार नाही, तर त्या उत्तरामागे किती मोठा इतिहास घडलेला आहे हे देखील सांगणार आहे. तर 13 एप्रिल 1919 अमृतसरच्या जालियनवाला बागेत भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस घडला. त्या दिवशी बैसाखी सण होता. हजारो निरपराध भारतीय रौलट कायद्याच्या निषेधासाठी शांतपणे एकत्र जमले होते. पण अचानक ब्रिटिश अधिकारी जनरल डायर सैनिकांसह तेथे आला आणि कोणतीही सूचना न देता थेट गोळीबार करण्याचा आदेश दिला. ही गोळीबार सुमारे 10 मिनिटे चालली आणि त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडली. जालियनवाला बाग चारही बाजूंनी बंद असल्यामुळे लोकांना पळून जाण्याचा मार्गच नव्हता. अनेक निष्पाप स्त्री, पुरुष आणि मुले या गोळीबारात मरण पावली. ब्रिटिश सरकारकडून 379 लोक मृत्युमुखी पडली, तर भारतीयांच्या मते 1000 पेक्षा जास्त लोक मृत्यू पावली होती. या अमानुष हत्याकांडामुळे संपूर्ण भारत हादरून गेला. ब्रिटिश सत्तेवरील विश्वास संपला आणि स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र झाला. आणि याच घटनेच्या निषेधार्थ महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारला सर ही पदवी परत केली होती, जेणेकरून ते ब्रिटिश राजवटीच्या क्रूरतेविरुद्ध आपला तीव्र संताप व्यक्त करू शकतील. 1915 मध्ये त्यांना ही पदवी मिळाली होती, पण 1919 मध्ये अमृतसरमधील या नरसंहारानंतर त्यांनी ती परत केली. तर मित्रांनो, जालियनवाला बागेतील शहीदांचे रक्त व्यर्थ गेले नाही, कारण त्याच बलिदानातून भारतीयांच्या स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली. हा इतिहास आपल्याला शिकवतो की अन्याय कितीही मोठा असला तरी सत्य आणि एकतेच्या बळावर स्वातंत्र्य नक्की मिळते. हीच जालियनवाला बागेतील शहीदांना खरी श्रद्धांजली आहे. जय हिंद.